नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे ताह्य तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे ताह्य सात्रिया भय नरका जाणे विषय तो जंत नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल विठ्ठला देवदास भक्त देवदास हे विषय तो जंत नारायण नावडे जनधन माता पिता श्री संत जगद्गुरु संत श्रवण तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्वाचा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी साधू पुरुषाचं लक्षण आपल्याला सांगितलं. भक्त कुणाला म्हणायचं, भक्त कसा असतो, भक्त कसा ओळखायचा, याच्याबद्दलच्या काही खानाखुणा तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेली आहे. भक्ताच्या लक्षणाचा विचार करणार असल्यामुळं संत प्रकरणाचे अभंग आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. संत प्रकरण आणि जे महाराजांचे अभंग आहे त्याच्यामध्ये दोन जाती आपल्याला पाहायला मिळतात. काही अभंग संतांचं लक्षण सांगतात आणि काही अभंग संतांचा महिमा सांगतात. भारत विचार केला तर देशातून लक्षण जाणून घेणं शक्य आहे आणि लक्षणाचा विचार करणाऱ्या अभंगाचा आपण महिमानाचा विचार करू शकतो. त्याचं कारण असं संतांच्या ठिकाणी असलेला महिमा दोन प्रकारचा आहे. एक त्यांचा शक्तिरूप महिमा आहे आणि दुसरा स्वरूप महिमा आहे. संतांचा स्वरूप महिमा म्हणजे संतांचं लक्षणच असतं. तर स्वरूप महिमा म्हणजे त्यांना प्राप्त झालेल्या स्वरूप स्थितीचं वर्णन. त्या ठिकाणी साधू पुरुषाच्या स्वरूप स्थितीचं वर्णन आहे ते आपण जर पाहिलं तर ते महिमानं सांगणार असे चिंतन जरी असलं तरी तो संतांचा स्वरूप महिमा पाहिल्याच्या नंतर त्या स्वरूपाचे संत आहेत असं लक्षणाने आपल्याला जाणून घेता येतं. म्हणजे महिमा सांगणाऱ्या अभंगातून लक्षण जाणून घेणं शक्य आहे, लक्षण सांगणाऱ्या अभंगातून महिमा जाणून घेणं शक्य आहे. असा सगळा प्रकार संत अभंगामध्ये आपल्याला जरी बाहेर सापडला तरी प्राधान्याने विचार करताना दोन वर्ग वेगळे करावेच लागतात. मुखतः संतांचं लक्षण करणारे काही अभंग आणि मुखतः संतांचा महिमा सांगणारे काही अभंग. उदाहरण सांगायचं झालं तर पावसाचा लाई उठावची घाटिया भेटी हरिदासांची साहित्य बळ आहे आणि त्याच्यांगी तसे फिरते जगेदार असं मला जरी चिंतन केलं सांगितलेलं आहे. हा संतांचा महिमा जगता अलिंगनकडे मोक्षदायीचे साजोडे ऐसा संतांचा महिमा अशा पद्धतीचा साधू पुरुषाचा महिमा या समस्येचं वर्णन केलेलं आहे. हा संतांचा महिमाने असा उल्लेख न करता पावसाचा दैन्य या अभंगामध्ये महिमानाचाच विचार सांगितलेला आपल्याला पाहायला सापडतो. म्हणजे मुखतः सरळ रीतीने आपल्याला संतांचा महिमा सांगणारे कसे काही अभंग आहेत आणि काही अभंगाचा विचार जर केला तर मुखतः जिथं भक्ताचं संतांचं लक्षणच वर्णाने सांगितलेलं आहे. प्रस्तुत अभंगाची जात जर आपण पाहिजे तर लक्षण सांगणारा अभंग आहे. पण लक्षण सांगणाऱ्या अभंगातून महिमा जाणून घेता येतो या नियमाचा विचार केला तरी पण महिमाही कळतो. विठ्ठल प्राप्त असलेल्या अवस्थेचं वर्णन करणारा त्यांच्या लक्षणाचा विचार करणारा महाराजांचा हा अभंग आहे. त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. संतांचं लक्षण जाणून घेण्याची गरज का पडते नाही का? साधू पुरुषाचं लक्षण तुकाराम महाराजांनी का सांगावं आणि आपण ते काय करावं याचा जर विचार केला तर संत जाणून घेण्याची आपल्याला गरज आहे. काय लक्षणाची आवश्यकता कधी पडते याचा विचार करताना हे 2-3 मुद्दे आपण विचारात घ्या. पहिल्यांदा 2 वस्तू असाव्यात नाही का? त्या दोन्ही वस्तू दिसायला सारख्या असाव्यात, त्या दोन्ही वस्तू हातायला वेगळ्या असाव्यात आणि त्या 2 वस्तूपैकी एका वस्तूची आपल्याला गरज पडावी तेव्हा मनुष्य लक्षणाचा विचार करतो. आपल्याकडे 2 वस्तू असाव्यात, समोर 2 वस्तू पाहिजेत आपल्या आणि त्या 2 असलेल्या समोरच्या वस्तूमध्ये आपल्याला बाहेर दिसायला एकसारखेपणा असावा. अंतरंग लक्षणाचा विचार जर केला तर त्या 2 वस्तूमध्ये वेगळेपणा असावा. त्या 2 वस्तूमध्ये वेगळेपणा असावा त्या 2 वस्तूपैकी एका वस्तूची आपल्याला गरज असावी. तेव्हा मग ज्याची गरज आहे ती वस्तू, ज्याची गरज नाही त्या वस्तूच्या पेक्षा वेगळी काढून घेण्याकरता मनुष्याला लक्षणाचा विचार करावा लागतो. कारण लक्षण म्हणजे काय? यावर्तन धर्म म्हणजेच लक्षण आहे असं लक्षणाचं लक्षण केलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का? यावर्तन धर्म इतर वस्तूच्या पेक्षा वेगळा काढून दाखवणारा असा धर्म म्हणजे 2 दिसणाऱ्या सारख्या वस्तूपैकी आपल्याला ज्याची गरज आहे अशा वस्तूला आपल्याला ज्याची गरज नाही अशा वस्तूपासून वेगळा काढून दाखवणारा असा जो धर्म असेल त्यालाच म्हणायचं आहे लक्षण. चिंतनाच्या पद्धतीने आपल्याला करता येतं बरं का? तर हे उदाहरणाने सांगतो म्हणजे आपल्याला स्पष्ट माहित बरं का? आपल्याला समजा एखाद्याच्या घरी लग्न कार्य प्रसंग आहे, त्या लग्न कार्याच्या निमित्तानं सोनं विकत घ्यायचं आहे. सोनं विकत घेताना मनुष्याच्या समोर सोनं आणि पितळ या 2 वस्तू असतात. हे काय सांगितलं होतं? 2 वस्तू असाव्यात, दिसायला सारख्या असाव्यात, आपल्याला वेगळ्या असाव्यात आणि त्या 2 वस्तूपैकी एकाची आपल्याला गरज असावी. त्यावेळेला मनुष्य लक्षणाचा विचार करतो. सोन्याच्या लक्षणाचा अभ्यास मनुष्य कधी करेल बोला? लग्न प्रसंगी आपल्याला सोनं घ्यायचं आहे. ते सोनं घ्यायचं ठरल्याच्या नंतर मग मनुष्य विचार करतो सोनं आणि पितळ 2 वस्तू आहेत ना
आहेत. सोनंही तसंच दिसतं, पितळही तसंच दिसतं. दोन वस्तू आहेत, दिसायला सारख्या आहेत, असायला वेगळे वेगळे आहेत की नाही. सोनं आणि पितळ यांच्यामध्ये दिसायला सारखेपणा जरी असला तरी असायला त्यांच्यामध्ये नक्की वेगळेपणा आहे हे आपल्याला स्वीकारावे लागतं बरं का. त्याचं कारण असं आहे, सोनं आणि पितळ हे जर दिसायला सारखे आहेत म्हणून आपल्याला सारखे मागितले तर पितळेची किंमत तुम्हाला वाटते तेवढी देतो, तेवढं तेवढं असायला वेगळे आहेत. आणि लग्नाचा प्रसंग असल्यामुळे दागिने घडवण्याकरता आपल्याला त्याच्यात काही हक्कावरती कमी सोन्याची गरज आहे. आणि सोन्याची गरज बदलीची ठिकाणी जास्त प्राधान्याने करण्याकरता मनुष्य सोन्याच्या लक्षणाचा अभ्यास करतो. गरज पडल्यानंतर माणसाला जर सोन्याचा अभ्यास करावा, सोन्याच्या लक्षणाचा अभ्यास करावा, त्याप्रमाणे संतांची गरज आपल्या जीवनामध्ये पडत असल्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये संत लक्षणाचा अभ्यास करायचा केला पाहिजे. चिंतनेचं मला सांगायचं आहे बरं का. त्याचं कारण असं की आपल्याला आपल्या जीवनामध्ये संतांची आवश्यकता आहे. आपलं कल्याण व्हावं याच्याकरता संत अवतीर्ण झाले. जगाच्या म्हणजे आपलं कल्याण होणार आहे. जगाच्या कल्याणाकरता अवतीर्ण झालेले संत महात्मे त्यांच्या चरणाचा आश्रय केल्याच्या नंतर आपलं कल्याण होणार आहे बरं का. म्हणजे सोनं आणि पितळ या दोन वस्तूंचा विचार करताना लग्न समारंभात जशी सोन्याची गरज आहे तसं जगाचं कल्याण करण्याकरता अशा संत महात्म्यांचा आश्रय करण्याची आपल्याला गरज आहे. सोनं पितळ दिसायला जसं सारखं आहे तसं जगाच्या पसऱ्यामध्ये संत महात्मा सामान्य मनुष्य त्यांचे चिंतन करत असताना दोघे दिसायला सारखे आहे. दोन संत महात्मा एक आहे, सामान्य मनुष्य एक आहे. दोन वस्तू आहेत. या दोन्ही वस्तूच्या बाबतीत विचार करत असताना दिसायला सारखे पण आहे. दोन्ही वस्तूच्या बाबतीत विचार करताना हसायला वेगळे पण आहे. आणि आपल्या कल्याणाकरता आपल्याला संत महात्म्याच्या शरणागतीची आवश्यकता आहे. म्हणजे लग्नात दागिने घडवण्याकरता जसं सोनं पाहिजे त्याप्रमाणे जगामध्ये आल्याच्या नंतर आपल्या कल्याण साधण्याकरता आपल्याला संत महात्म्याच्या शरणाचा आश्रय करण्याची आवश्यकता आहे. मग सोनं पाहिजे जेव्हा पितळेपेक्षा ते वेगळं काढण्याकरता त्याच्या लक्षणाचा जसा अभ्यास आहे त्याप्रमाणे आपण ज्यांचा आश्रय करून कल्याण साधायचं आहे त्या संतांना ओळखण्याकरता जगाच्या पद्धतीतून त्यांना बाजूला काढण्याकरता त्यांच्या लक्षणाचा अभ्यास गरजेचा आहे. पुरुषाच्या लक्षणाचा अभ्यास करणं आवश्यक आहे बरं का. संत जगाच्या कल्याणाकरता आहे. सोनं जसं लग्न कार्यामध्ये कल्याण करणार आहे तसं संत जगाचं कल्याण करणार आहे. आपण त्यांचा आश्रय करणं आवश्यक आहे बरं का. म्हणजे जगाचा सामान्य मनुष्य आणि संत महात्मा दोन पदार्थ आहेत, दिसायला अगदी सारखे आहेत. बाहेरून संतांचा आणि सामान्य माणसाचा विचार केला तरी काय वेगळेपण असतो. संत झाला म्हणजे त्याचं काही साखरेला हिरवं पडतं, संत झाले म्हणजे त्याला काही शेपूट झालेलं असतं, शेंग झालेलं असतं, काय सगळं झालेलं असतं, काही नाही महाराज. संत महात्म्याने तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सामान्य मनुष्य आणि संत महात्मा बाहेरून दिसायला एक सारखे कसे असतात तिथे अनेक वर्णने केलेली आपल्याला बाहेर सापडतात. देहात काही बदल नाही, इंद्रियात काही बदल नाही, देह इंद्रियाच्या व्यवहारामध्ये काही बदल नाही. आपला जसा व्यवहार करतो तसा संतांचा सगळा व्यवहार करतो. म्हणजे बाहेरून दिसायला अगदी सारखेपणा आहे. आपला देह संतांचा देह दिसायला सारखा, आपल्या देहाच्या बाबतीत होणारा व्यवहार संतांचा व्यवहार अगदी सारखा. आपल्या इंद्रियाचे व्यवहार जसे इंद्रियाकडून घडतात संतांचे व्यवहार तसेच घडतात बरं का. आपल्याला कानाला ऐकायचं संतांना डोळ्याला ऐकायचं असं कुठे लिहिले का शास्त्रामध्ये नाही महाराज. तो ही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकत आहे, ज्ञानोबऱ्यासारखे संतांनी त्याचं वर्णन केलं. संत हे डोळ्यानंच पाहतात, संत हे कानालाच ऐकतात, अशा पद्धतीची त्यांची अवस्था आहे. म्हणजे देह सारखा, इंद्रिय सारखे, देहाचे व्यवहार सारखे, इंद्रियाचे व्यवहार सारखे, देहाच्या ठिकाणी दिसून येणारे परिणाम सामान्य माणसाच्या संतांच्या ठिकाणचे सारखे आणि इंद्रियाच्या ठिकाणी दिसणारे सगळे परिणाम सामान्य माणसाच्या संतांचे सारखे. आता बाहेरूनच सगळं संत आणि सामान्य मनुष्य यांच्यामध्ये दिसायला सारखं पण आहे. तर दिसायला सारखेपणा असला तरी असायला सारखेपण आहे का बघा. सगळ्यांचं सामान्य मनुष्य आपल्याला अगदी घेतलेले आहे बरं का. पितळ आणि सोनं दिसायला सारखं जरी असलं तरी असायला जसे वेगळे तसं सामान्य मनुष्याने संत महात्मा दिसायला सारखे पण आपल्याला वेगळेच आहेत बरं का. पितळेची पितळेलाच किंमत आहे आणि सोन्याची किंमत सोन्यालाच आहे. त्याप्रमाणे सामान्य माणसाची जागा सामान्य माणसालाच आहे आणि साधू पुरुषाची बदली साधू पुरुषालाच आहे. दोघांना एकसारखं धरून आपल्याला चालत नाही. हा पितळच सोनं हे धरून चालत नाही तसं सामान्य मनुष्य संत महात्मा एका मापाला मोजून आपल्याला चालत नाही. त्या वेळेला कोणी फसवलं त्याच्या घरच्या लग्न प्रसंगामध्ये सोनं म्हणून त्याच्या घराच्या पितळ मारल्या तर ते पितळ पाहुण्याला दिल्याच्या नंतर जशी त्याची फजिती होणार आहे
त्याप्रमाणे सामान्य माणसाला संत म्हणून आपण शरण केलं तर आपली सुद्धा चिंतक होणार आहे. दिसायला सारखेपणा आहे, जे साधण्याचा सारखेपणा आहे असं आपल्याला सगळी धरून चालतच आहे बरं का. विचार करा, चिंतन सोनं होतं ते असायला सारखं नाही. त्याप्रमाणे सामान्य मनुष्यांचा परमात्मा आपल्याला सारखा नाही. संत म्हणून सामान्य माणसाला जो पुढे शरण गेला त्याला संतांचा परिणाम भोगायला मिळतो आपल्याला पाहायला सापडणार नाही मला जातं. अनेक उदाहरण याच्याकरता आपल्याला सांगता येणं शक्य आहे. एक उदाहरण सांगितलं पाहिजे. बऱ्यापैकी सतपुरुषांनी आपल्याला एक मनुष्य होता, प्रवासाला निघाला. रस्त्याला जाताना त्याचा सगळा प्रवास पायी होता. पायी प्रवास करून थकलेला मनुष्य एका ठिकाणी मुक्कामाला थांबला. ते विश्रांती करता रात्रीच्या वेळेला त्याला विश्रांतीची गरज होती म्हणून थांबावं लागलं. थांबावं वाटलं, थांबला. एका पाहुण्याच्या घरी थांबला. ज्या पाहुण्याच्या घरी तो थांबलेला होता तो बिचारा कुटुंबीय मनुष्य होता. दिवसभर शेतामध्ये कामगार झालेलं. संध्याकाळी आला. या पाहुण्याबरोबर त्याचं जेवण झालं. दोघे जण उन्हाळ्याचे दिवस अंगणामध्ये बाजार टाकून असे पडलेले. हा शेतात काम करून आलेला जो कुटुंबीय मनुष्य होता त्याच्या पायाला त्या दिवशी काहीतरी लागलं होतं. काहीतरी लागलं, पाय सुजला, थोडंसं कुठेतरी जखम वगैरे झाली. कुठं कसं काय असतं एखादा विमा घ्यावा, त्याच्यातलं तेल काढावं, दाबण चाचणी घे, दाबण खेळा काहीतरी करायचं होतं. त्याचं तेल काढून तिथं लावलं म्हणजे जिथं काही मार लागेल असेल, सुजालेली असेल, त्याचं तेल लावायचं नंतर थोडंसं बरं वाटतं. त्या माणसाने बायकोला सांगितलं की विबाण बरं. बायकोला विबाणून गेला. दाबण बरं. बायकोला दाबणे आणून गेलं. त्या दाबणानं आपल्या टोचून तेल काढून लावायला लागला. हा प्रवास करून जर पुन्हा तिथं मनुष्य होता. हा विचार करायला काय म्हणे, मी घरी जेव्हा थकतो, माझे पाय जेव्हा दुखतात तेव्हा माझी बायको माझ्या पायाला खोबरेल तेल लावून देते. पायाला लावलेलं खोबरेल तेल आणि या दिव्यामध्ये दिसत असलेलं तेल दोन्ही तेलच घेतात. दिसायला सारखेच ना. तेलपणा याच्या ठिकाणी सारखायला मग खोबऱ्याचं तेल लावलं काय आणि दिव्याचं तेल लावलं काय. आपण थोडंसं दिव्याचं तेल काढून जर पायाला लावलं तर बरं वाटेल असं त्या वेळेला विचार केला. 10-5 दिवे मागून घेतले, खेचून घेतले, त्याचं तेल सगळं अंगाला लावून घेण्याचा प्रयत्न केला. ऐका, खोबऱ्याचं तेल अंगाला लावण्यानं जसं बरं वाटेल तसं दिव्याचं तेल अंगाला लावण्यानं बरं वाटणार आहे का. कोणी एक प्राणी प्रवास पिढीला आणि हाड देखील अभिभवाचे याचे ते स्नेह सांगा तिला विचार सर्वांगी सुजला जैसे झाले. त्यानं वर्णन केलं. प्राणी प्रवासाने शिरलेला दिव्याचं तेल त्यांना अंगाला लावलं. खोबरे तेल आणि दिव्याचं तेल या दोघांच्या ठिकाणी दिसायला तेलपणा स्निग्धता सारखे जरी असले तरी परिणामाचा विचार करायला गेला. खोबऱ्याचं तेल म्हणून दिव्याचं तेल अंगाला लावल्याच्या नंतर बरं वाटेल का. बरं वाटण्याच्या ऐवजी सर्वांगी सुजला अशी त्याची अवस्था झाली. तेल तिसरं म्हणून खोबऱ्याच्या तेलाच्या ऐवजी दिव्याचं तेल जसं लावता येत नाही तसं सामान्य मनुष्य संत महात्मे दिसायला सारखे आहे म्हणून कोणालाही शरण गेलं तर आपलं कल्याण होत नाही. सगळ्या कल्याणाकरता साधूची शरणागती आवश्यक आहे. साधूची शरणागती करता वेगळ्या पद्धतीने संत महात्मा वेगळेपणानं आपल्याला कळायला पाहिजे. दिव्याच्या तेलाच्या पेक्षा खोबऱ्याच्या वेगळेपणानं कळायला पाहिजे. सोन्याचा प्रकाश आपल्याला इतरांपेक्षा वेगळेपणाने कळायला पाहिजे. त्याप्रमाणे जगाच्या पसाराच्या सामान्य माणसाच्या पेक्षा संत महात्मा आपल्याला वेगळेपणाने कळायला पाहिजे. मग काय करा, लक्षणाचा अभ्यास करा. इतरे पण स्वतः वेगळं काढायचं म्हणलं की लक्षणाचा अभ्यास. दिव्याच्या तेलातून खोबरे तेल वेगळं काढायचं म्हणलं की त्याच्या लक्षणाचा अभ्यास. त्याप्रमाणे जगाच्या पसाऱ्यातून संत महात्मा वेगळा काढायचा म्हणलं की त्या संतांच्या लक्षणाचा अभ्यास करणं हे गरजेचं पडतं. म्हणून आपण संतांच्या लक्षणाचा अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला त्या संतांचं रक्षण करणं शक्य नाही म्हणून तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषांनी ते लक्षण सांगण्याची गरज आहे. संतांच्या रक्षणाचा अजून एक पद्धतीने आपल्याला चिंतन करता येणं शक्य आहे बरं का. आपण संतांचं रक्षण जाणं आहे का आणि आपण त्या संतांचं रक्षण जाणून घेतल्याच्या नंतर त्याचा अभ्यास करून यथाशक्ती एखादं रक्षण अंगी बाळगण्याचा जर आपण प्रयत्न केला आपल्याला सुद्धा संत पदवी प्राप्त होते. कारण आचार्य असे चिंतन सांगितलं सिद्धस्य रक्षणाने साधकस्य साधनाने भवन्ति. सिद्ध कोटीला प्राप्त झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी जी लक्षणं निर्माण झालेली असतात, व्यस्त झालेली असतात, प्रगट झालेली असतात, साधकाला त्या लक्षणाचा साधन म्हणून उपयोग करून घेणं शक्य आहे. म्हणजे ज्याला जी अवस्था मिळवायची आहे त्याला त्या स्थितीला प्राप्त झालेल्या माणसाच्या लक्षणाचा अभ्यास करावा. ते लक्षण अंगी बाणवावं म्हणजे त्याला सहज रीतीनं ही अवस्था प्राप्त होणं शक्य आहे. उदाहरणाला सांगायचं, व्यवहारातल्या उदाहरणाने जगद्गुरू शंकराचार्यांनी हा विषय स्पष्ट केला. ज्याला जी अवस्था मिळवायची त्याला त्या अवस्थेला प्राप्त झालेल्या पुरुषाच्या लक्षणाचा अभ्यास केला
की त्याला ती अवस्था प्राप्त होते. आपल्याला त्याला साधं सोपं उदाहरण असं सांगितलं, एखादा मनुष्य बरेच दिवस त्याला झोप येत नाही, अशा माणसाला झोपीकरता काय करावं याच्याबद्दलचा विचार सुरू झाला. त्याला झोपीकरता काय करावं, अनेक उपाय, ज्याच्या कशाकरता उपाय वेगळा आहे. डॉक्टरकडे गेला वेगळा उपाय, गायंच्याकडे गेला तर गायीला भूत वगैरे काय करता काहीतरी उतरून टाकायला सांगणार आहे. प्रत्येकाकडचा उपाय वेगळा, माझ्याकडचा उपाय वेगळा, माझ्या कीर्तन प्रवचनात येऊन बसला हा पास तुम्हाला झोप टाकते, एवढा उपाय मी त्याच्याकरता सांगू शकतो बरं का. प्रत्येकाचा ज्याचा त्याचा अनुभव आहे, ज्याला त्याला आपल्या अनुभवाला सांगावं की नाही, प्रत्येकाचा उपाय वेगळा वेगळा. या एखाद्या माणसाला समजा आचार्य वर्णन करतात त्याला झोप लागत नाही, झोपीकरता उपाययोजना सुरू झाली, सगळे उपाय थकले, आयुर्वेदाचे थकले, ॲलोपॅथीचे थकले, होमिओपॅथीचे थकले, जेवढ्या काही त्याच्या असतील तेवढ्या सगळ्या वापरून झाल्या. आणि मग अशा अवस्थेमध्ये सगळं औषध संपल्याच्या नंतर शेवटचा उपाय काय करायचा, आचार्याने सांगितलं, ज्याला झोप लागलेली आहे त्या माणसाच्या लक्षणाचा अभ्यास करून त्याला त्याची लक्षणं आपल्या अंगी बनवली म्हणजे त्याला झोप लागू शकते. म्हणजे झोपलेला मनुष्य जसा पडला तसं याने पडावं, झोपलेल्या माणसाला जसे डोळे मिटले याने मिटावे, कायम मिटलं नाही तेवढंच काय ते बदलाचं चिंतन आहे. कायमचे डोळे मिटायचे नाही, झोपलेल्या माणसासारखे याने मिटायचे. त्याला जसा श्वास बंद केला याने आपला श्वास बंद करावा, त्याला जसं अंतःकरण निर्विचार केलेला आहे तसं याने आपला अंतःकरण निर्विचार करण्याचा प्रयत्न करावा, याला झोप लागते. अर्थ काय आहे, आचार्याने सांगितलं झोपलेला मनुष्य सिद्ध आहे, झोपीची इच्छा करणारा साधक आहे. झोपलेल्या माणसाच्या ठिकाणच्या लक्षणाचा उपयोग कार्य झोपीची इच्छा करणाऱ्या माणसाला साधन म्हणून व्हायला लागला. म्हणजे सिद्ध कोटीला ज्ञानाची अवस्था मिळवायची आहे त्या अवस्थेला आधी तो प्राप्त झाला त्याच्या लक्षणाचा अभ्यास करा, त्याचं लक्षण आपल्या अंगी बांधवायचा प्रयत्न करा, आपल्याला सुद्धा हळूहळू ती अवस्था प्राप्त होणार आहे. त्याप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला भक्त व्हायचंय. काही लोक म्हणतात आम्हाला भक्त व्हायचं नाही मुक्त व्हायचंय, अर्थ वेगळा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी भक्त मुक्त योगी हे सगळे एका अर्थाचे शब्द म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आपल्याला पाहायला सापडतात. अर्जुना तो भक्त, तो योगी, तो मुक्त, तो वल्लभान एकांत ऐसा पडिये, कृष्णाला बरेच वचन आहे. अर्जुना त्यालाच भक्त म्हणायचं, त्यालाच मुक्त म्हणायचं, त्यालाच योगी म्हणायचं, असं ज्ञानोबराने तिथं एका अर्थानं त्या तिन्ही शब्दाचा प्रयोग केलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. एक मुक्त शब्दाचा अर्थ निश्चित करा, मग त्याच्या अनुरोधानं भक्त आणि योगी शब्दाचा अर्थ जर केला तर ते सगळे एकार्थ व्हायचे शब्द कसे आहेत आपल्याला लक्षात येणे शक्य आहे. मुक्त कोणाला म्हणतात आपल्याकडे, जो परमात्मा स्वरूपाशी एकरूप त्याला प्राप्त झाला त्याला म्हणतात मुक्त. हा मुक्त शब्दाचा अर्थ देवाचे ऐक्य झाले, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांगत झाला अंगे तुकारता, अशा अवस्था प्राप्त झाली. तत्वमसी महावाक्यानं सांगितलेला अखंड ब्रह्माकार बोध झाला त्याला म्हणतात मुक्त. मुक्ताचं हे लक्षण आहे, परमात्म्याशी जो एक झाला त्याला म्हणायचं मुक्त. आणि हा मुक्त शब्दाचा अर्थ एकदा लक्षात आला की मग योगी आणि भक्त शब्दाचा अर्थ तशाच पद्धतीने आपल्याला लावायचा आहे. परमात्म्याशी एक झाला त्याला म्हणायचं मुक्त. लक्षात ठेवा, भक्त कोणाला म्हणायचं, देवाच्या पेक्षा जोडी भक्त राहायला नाही त्याला म्हणायचं भक्त. म्हणजे काय झालं, भक्त सुद्धा देवाशी एकरूप झालेला आहे असं आपल्याला चिंतन करताना. योगी कोणाला म्हणायचं, परमात्मा स्वरूपाशी जो वियोगी नाही म्हणजे वेगळेपणाला राहिला नाही तो योगी आहे असा योगी शब्दाचा अर्थ करा. जो वियोगी नाही तो योगी म्हणलं की तो देवाशी एक झाला, आणि जो विभक्त नाही तो भक्त म्हणलं की कधी देवाशी एक झाला. भक्त योगी मुक्त सगळे शब्दाचा अर्थ एक झाला बरं का. म्हणजे कोणाला भक्त व्हायचं असलं त्यांनी संतांच्या रक्षणाचा अभ्यास करावा, कोणाला योगी व्हायचं असेल त्यानं संतांच्या रक्षणाचा अभ्यास करावा, आणि कोणाला भक्त व्हायचं असलं तर त्यालाही साधू पुरुषाच्या रक्षणाचा अभ्यास करावा, हे लक्षण अंगी बांधवण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला सुद्धा भक्ताची पदवी प्राप्त होणं शक्य आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. पण भक्ताची अवस्था मिळवायची आहे आपल्याला, संतांची भक्ताची शरणागती स्वीकारून आपलं स्वतःचं कल्याण साधवायचं आहे. ते कल्याण साधण्याकरता किंवा ती अवस्था मिळवण्याकरता ज्यांच्या रक्षणाचा अभ्यास करायचा त्या संतांचं रक्षण आपल्याला कळणं शक्य नाही. मला सामान्याला हे रक्षण कळत नाही. सोन्याचं रक्षण करण्याकरता सुवर्ण पारखी पाहिजे, हिऱ्याचं रक्षण करण्याकरता रत्न पारखी पाहिजे, त्याप्रमाणे संतांचं रक्षण करण्याकरता साधू पुरुषच पाहिजे. म्हणून याला ठरवण्याची अवस्था प्राप्त झालेली आहे, जो संतांचं रक्षण जाणू शकतो आणि त्यांना कृपा करून जर आपल्याला सांगितलं तर काहीतरी संतांचं रक्षण जाणून घेण्याची आपल्या बाबतीमध्ये शक्यता आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. असा विचार करून काही लोक तुकाराम महाराजांच्याकडे गेले. सामान्य रीतीने जगामध्ये त्यांनी संतांचं रक्षण अनेकांना विचारायचा प्रयत्न केला, काही उपयोग झाला नाही. सामान्य माणसं काय वाटते ते रक्षण सांगतात महाराज. बहिरंगाचा विचार करून जर कोणी रक्षण सांगण्याचा प्रयत्न केला संतांचं रक्षण योग्य ठरणार नाही.
बहिरंगानं संत सामान्य मनुष्य विचारासारखे आपल्याला सारख्याच असू शकतं, पण अंतरंगात गेल्याच्या शिवाय साधू पुरुषाचं रक्षण आपल्याला करणं शक्य नाही. सामान्य माणसाने साधकांनी सामान्य माणसाला विचारायला सुरुवात केली तेव्हा सामान्य माणसं बाहेरचं रक्षण करून संतांच्या रक्षणाचा विचार सांगायला लागले. कोणी म्हणायला लागला की संत कोण, त्याचं उत्तर द्या. मनुष्य सामान्य मनुष्य सांगायला लागला. आजपर्यंतच्या अनेक संतांनी कवित्व निर्माण केलेला ज्ञानोबारायांनी आपला सिद्धार्थ अनुभव सांगण्याकरता सुद्धा काव्याची भाषा वापरली. जगाला ज्ञानेश्वरीचा उपदेश करण्याकरता काव्याची भाषा वापरली. असं ज्ञानेश्वर महाराजांनी कवित्व रचलं, नामदेवरायांनी कवित्व रचलं, नाथ महाराजांनी काव्य रचलं, तुकाराम महाराजांनी काव्य रचलं, निळोबारायांनी काव्य रचलं. आणि असं असल्यामुळे त्या माणसांनी कविता करणारा तो संत असं संतांचं रक्षण केलं. आता कविता करणारा तो संत हे जर संतांचं रक्षण कोणी करत असलं याला संत म्हणायचं काही कारण नाही. कारण कविता करणाऱ्या कवींच्या मध्ये निर्दोष अंतःकरणाच्या पेक्षा सदोष अंतःकरणाच्या स्वरूप जास्त आपल्याला पाहायला सापडतात. अंतःकरण सदोष असणं त्याच्यामध्ये काही संतत्व आहे आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून सामान्य माणसाने बाहेरचा विचार करून कविता करणाऱ्याला संत ठरवलं त्या साधकाला संतांचे संस्कार होते, वारकरी संप्रदायाची परंपरा काही त्यांना माहिती होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या कानावर प्रमाणे यायला लागले. नव्हती ते संत सरिता कवित्व साध्य केलं म्हणजे त्याला संत म्हणता येत नाही. संतांच्या संबंधात राहिला म्हणजे संत ठरत नाही. संतांच्या पोटी जन्माला म्हणजे त्याला संत म्हणायचे कारण नाही. बाहेरून लोकांनी संतांची रक्षण कोणी दाढी जटा वाढवणाऱ्याला संत म्हणायला लागला, कोणी भगवे कपडे घालतं त्याला. आता भगवे कपडे घालतं त्याच्यात कोणीच संत नाही असा त्याचा अर्थ नाही. भगवे कपडे घालणाऱ्याच संत असेल, पण केवळ भगवे कपडे वापरणं एवढं संतत्वाचं गमत नाही. केवळ दाढी जटा वाढवणं एवढं संतत्वाचं गमत नाही. कुठेतरी गीतकंदरामध्ये जाऊन राहणं एवढं संतत्वाचं गमत नाही. कारण तुकाराम महाराजांनी या सगळ्या बाईच्या दर्शनाचा फार मोठा निषेध केलेला आहे, फार मोठी ठर उडवलेली आहे बरं का. एखादा कोणी गिरिकंदरात जाऊन राहताना त्याला संत म्हणायचं ठरलं तर तुकाराम महाराज म्हणतात तरी उंदिरा सखा जेव्हाही कोरून या भूमी करीमत देवाचं. जमीन कोरून एखादी गुहा वगैरे निर्माण झालेल्या अशा ठिकाणामध्ये कोणी जर राहायला लागलं त्याला संत म्हणायचं झालं तर भूमी खोलून राहणाऱ्या उंदराला जगामध्ये पहिल्यांदा संत म्हटलं पाहिजे. उंदराला सगळे जेवढं खोल असतं एवढी खोल कोणतीही गुहा असण्याची शक्यता नाही. पण एवढी खोल गुहा करून तिथे राहणाऱ्या उंदराला संत म्हणायची तयारी आहे का? नाही. मग संत म्हणत नसतात. उंदराला जर संत कोणी म्हणत नसेल तर भूमी खोलून राहतं एवढ्यावर संत ठरत नाही. वाढवणी जगा फिरीत आहे दिशा जगा वाढवत्या जागे वाढवती एवढ्यावर जर कोणी संत म्हणत असला मला म्हणतात बाबा केसाकडे पाहून जर संत ठरवायचं असतं तर जगामध्ये पहिला संत अस्वलाच्या अंगावर केस सगळ्या अवयवावर त्याच्या सगळ्या केस आपल्याला पाहायला सापडतात. आणि दाढी जसा वाढवणाऱ्या माणसाच्या गालावर डोक्यावरच केस असते. पण हा अस्वल एक चिरभर जागा त्याच्या अंगावर केसाच्या वाचून रिकामी नाही. केस पाहून संतत्व जर ठरवायचं ठरलं तर पहिला संत अस्वल आहे. आणि अस्वलाला जर संत म्हणायची तयारी नसेल तर केवळ दाढी जसा पाहून संत ठरवू नका. म्हणजे ही बाह्य लक्षणं लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्या बाह्य लक्षणाची महाराज चेष्टा करतात. अर्थात आहे ते बाह्य लक्षण संतांना मान्य होणार नाही. तर अंतरंगाचं लक्षण सामान्य माणसाला कळत नाही. अंतरंगाचं लक्षण दोघांना कळते. देवाला तरी कळत नाही तर संताला तरी कळतं. अंतरंग लक्षणाचा विचार दोघं सांगू शकतात. देव तरी नाही तर संत तरी. त्याचे कारण काय? परमात्मा अंतर्यामी आहे. आपल्या हृदयामध्ये तर राहणार आहे. ईश्वर सर्वभूतानां तिष्ठती तो अंतः तिष्ठन अंतर्यमयती. उपनिषदाने त्याला अंतर्यामी म्हणण्याचा अर्थ असा सांगितला. अंतः तिष्ठन म्हणजे आत राहतो म्हणून अंतः म्हणा आणि नियमन करतो म्हणून यामी म्हणा. आत राहून आपल्या सगळ्या पद्धतीचं नियमन करणारा तो परमात्मा असल्यामुळे त्याला अंतर्यामी म्हणतात. तो अंतर्यामी आहे, हृदय निवासी आहे. आणि हृदय निवासी असल्यामुळे आपल्या हृदयामध्ये जे काही आहे ते त्याला कळतं. अंतरंग लक्षणाचा विषय देवाला कळणं शक्य आहे. नाहीतर देवाच्या स्वरूपाला प्राप्त झालेली जे संत महात्मा त्यांना एक अंतरंग रक्षण आपलं कळणं शक्य आहे. इतर कोणी संतांचं अंतरंग रक्षण आपल्याला सांगण्याच्या कामात समर्थ नाही. म्हणून देवाने तरी संतांचं रक्षण सांगावं नाहीतरी संतांचं तरी संतांचं रक्षण सांगावं असाच प्रकार आपल्याला पाहायला सापडतो बरं का. एका भगवद्गीतेचा विचार जरी केला तरी या भगवद्गीता नावाच्या ग्रंथामध्ये भगवंतांनी कितीतरी ठिकाणी संतांच्या रक्षणाचा विचार आपल्याला सांगितलेला पाहायला मिळतो. दुसऱ्या अध्यायात चित्त प्रज्ञाचे रक्षण, संतांचं रक्षण नाही तर संतांचंच रक्षण आहे. 12व्या अध्यायाचं भक्त रक्षण, 13व्या अध्यायातलं ज्ञान रक्षण, 14व्या अध्यायातलं
गुणातीताच्या रक्षणाचा विचार. 15व्या अध्यायामध्ये आलेला निर्माण मोह हा जितसंग दशा त्या श्लोकातलं सगळं चिंतन बघा. 16व्या अध्यायात आलेली दैवी संपत्ती बघा. सगळं संतांचं रक्षण आहे. आता देव तरी संतांचं रक्षण सांगतो किंवा तुकाराम महाराजांचा साधू पुरुष तरी संतांचं रक्षण सांगतो. एक साधक तुकाराम महाराजांकडे गेला. जगाने सांगितलेलं संतांचं रक्षण त्याला पटलं नाही. त्याला संतांचं रक्षण जाणून घेण्याची इच्छा होती. महाराजांना साष्टांग दंडवत घालून त्याला विचारलं, महाराज संतांचं रक्षण सांगा. त्याला महाराजांना संत रक्षण सांगायला लागतात. गेले आशा पाठ निवारून गेले आशा पाठ निवारून विषय तुझा विषय तुझा गेले अशा निवारण तुकाराम महाराज काय सांगतो त्या साधकाला भक्ताच्या लक्षणाचा उपदेश करतात. महाराजांना त्यांना विचारलं, महाराज भक्तात लक्षण सांगा. महाराज म्हणतात, भक्त आईचे जाणा. भक्त म्हणते अशा असतात तुम्ही जाणून घ्या. आता आईचे जाणा याचा अर्थ आहे की पुढे जी लक्षणं सांगतो ती लक्षणं ज्याच्या ठिकाणी आहे त्याला भक्त म्हणा. आणि आईचे जाणा याचा दुसरा अर्थ ही लक्षणं ज्याच्या ठिकाणी नाही त्याला तुम्ही भक्त म्हणत बसू नका. आता सुद्धा आपल्याला त्याचा करता येतो बरं का. म्हणजे इतक्या या लक्षणाच्या बसून इतर लक्षणाचे संत म्हणायचं कारण नाही. आणि ही लक्षणं आपल्याला दिसत असते तर खरंच संत म्हणलं पाहिजे, भक्त म्हणलं पाहिजे असं मला एक आपल्याला सांगितलेलं फायदा सापडतो बरं का. काय आहे की अभंगाचा थोडासा विचार करत असताना आपल्याला तुकाराम महाराजांनी इथं भक्त कोणाला म्हणायचं हे सांगितलेला. काय असतं शास्त्राचा विचार करताना न्यायशास्त्रामध्ये 2-3 प्रकरणाने विचार करत आपल्याला फायदा सापडतो पहा. न्यायशास्त्रामध्ये त्या ग्रंथामध्ये 3 प्रकारची विभागणी असते. एकाला म्हणतात उद्देश ग्रंथ, दुसऱ्या भागाला म्हणतात लक्षण ग्रंथ आणि तिसऱ्याला म्हणतात परीक्षा ग्रंथ बरं का. उद्देश ग्रंथामध्ये काय असतं, नामना पदार्थ कशाला उद्देश, त्या पदार्थांचं नुसतं नाव सांगून जाणं याला म्हणतात उद्देश. उद्देश म्हणजे नाव सांगणं. लक्षण म्हणजे काय, त्या उद्देशामध्ये सांगितलेलं ज्याचं नाव आहे त्या नावाच्या पदार्थाचा एक असाधारण धर्म तो सांगावा लागतो याला म्हणतात लक्षण. लक्षण ग्रंथामध्ये उद्देश ग्रंथात ज्या पदार्थांची नावं आलेली आहेत त्या प्रत्येकाच्या असाधारण धर्माचा विचार पाहायला सापडतो. आणि परीक्षा ग्रंथामध्ये काय असतं, संभावित लक्षण संभवते नवा किती विचार हा परीक्षा. परीक्षेचं लक्षण असं सांगितलेलं आहे. आम्ही जे तुम्हाला उद्देश ग्रंथात नाव सांगितलं त्या नावाला जर लक्षण ग्रंथामध्ये जे लक्षण सांगितलं ते लक्षण संभवतं की नाही याचा विचार साध्या बालक पद्धतीने केलेला विचार ज्याला माहित आहे परीक्षा ग्रंथ. तिथे या अभंगाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना मला हे 3 प्रकार लावायचे म्हणून मी बोलायला लागलो बरं का. उद्देश ग्रंथाचा विचार जर केला तर भक्त आईचे जाणार तिथं उद्देश ग्रंथ संपला. जे उदास इथपासून सुरू झालं ते शेवटच्या चरणापर्यंत तुकाराम महाराजांनी लक्षण ग्रंथ सांगितला. आणि ते लक्षण संभवते की नाही याचा आपण जो विचार करणार आहोत त्याला मला परीक्षा. जे सांगितलं त्याचं परीक्षण करण्याचा आपल्याला अधिकार आहे म्हणून परीक्षण करायचं असं नाही. त्यांनी तशी परंपरा घालून दिलेली आहे. त्यांनी जे काही लक्षण सांगून ठेवलेलं आहे साधू पुरुषाने ते जगाला समजून केलं ते आपलं काम आहे. जगाला ते लक्षण पटत जर नसलं तर ते लक्षण कसं संभवतं. फक्त महात्मा ह्याबद्दल उदास असणारा असं जर लक्षण केलं तर ते लक्षण संभवतं कसं त्याचा
याचा विचार करणं आपलं काम आहे. तुकाराम महाराज उद्देश सांगून जातील, तुकाराम महाराज लक्षण सांगून जातील, पण ते सांगितलेलं लक्षण संभवत की नाही याचा विचार करण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. आपल्या परीनं आपण विचार करावा. आपण ते सर्वज्ञ नाही, त्याच्यामुळे आपण केलेला विचार निर्दोष आहे, तो सर्वंकष विचार आहे असं म्हणायचं ते कारण नाही. आपल्या आपल्या पद्धतीने विचार करायचा आहे आपल्याला. बरं का, आज त्यांनी भक्ताचं लक्षण सांगितलं आणि भक्त लक्षणात पहिलं लक्षण तुकाराम महाराज सांगतात जे देवी उदास भक्तांचे जाणार उद्देश ग्रंथ संपला. लक्षण ग्रंथाचा विचार करत असताना आपल्याला महाराजांनी सांगितलं भक्त देहाबद्दल उदास. आता त्याचं परीक्षण करा. उदास असं नाही की भक्ताचं लक्षण सांगितलं ते बरोबर आहे का? बरोबर आहे का? काही लोक म्हणतात की बाबा केवळ शरीराबद्दल औदासीन्य असणं याच्यामध्ये आम्हाला संत पदवी जाणवत नाही. त्याचं कारण असं आहे की एखाद्या मनुष्याने जर आत्महत्या केली तर तो आपल्या देहाबद्दल उदास आहे की नाही? आत्महत्या करणारा मनुष्य देहाबद्दल उदास आहे की नाही? ज्या अर्थी त्यांना गळ्यात दगड बांधला चंद्रभागेला पूर आल्यावर चंद्रभागेत तो पडला त्याच्या देहाबद्दल उदास आहे की नाही? आत्महत्या करणारा, विष पिणारा, नदीमध्ये पडणारा, विहिरीमध्ये पडणारा असा कोणताही आत्महत्या करणारा मनुष्य ज्या अर्थी स्वतःचं शरीर संपवायला सिद्ध झाला त्याचे त्याला देहाबद्दल औदासीन्य आहे म्हणावं लागेल की नाही? म्हणावं लागतं. जाऊ द्या, त्या देहाबद्दल उदास असण्याचा विचार करताना पहिलं उदाहरण या लोकांनी आपल्या समोर ठेवलं आत्महत्या करतं. दुसरं उदाहरण बघा, एखादा कृपट मनुष्य असला तर तो आपल्या देहाची पर्वा करत नाही. म्हणून हिंदी भाषेमध्ये एक म्हण येतात, शंभडा जे आहे मगर दमडा नाही. आपल्या शरीराची कातडी खरबडून गेली तर चालेल पण मी दमडा खर्च करणार नाही असा कृपणेचा अंतःकरणाचा भाव असतो. आता तो शंभडा ज्याय म्हणतो म्हणजे देहाबद्दल उदास आहे. शंभडा ज्या मगर दमडा नाही ज्या म्हणणाऱ्या माणसाला देहाबद्दल औदासीन्य आहे असं आपल्याला दिसतं. आत्महत्या करणाऱ्या माणसाला देहाबद्दल औदासीन्य आहे असं आपल्याला दिसतं. मग जे काही उदास असं जर भक्ताचं रक्षण केलं तर ते लक्षण अति जास्त व्हायला लागलं नाही का? इकडं जातं की नाही रक्षण जो आत्महत्या करतो त्याच्याकडे ते लक्षण जाऊ लागलं, जो कृपण आहे त्याच्याकडे ते लक्षण जाऊ लागलं म्हणजे हे लक्षण बरोबर झालं नाही. संभावित लक्षण संभवती नवा हे लक्षण संभवते की नाही याच्याबद्दलचा विचार आपल्याला करायचा आहे. कोणी म्हणतं की बाबा या सगळ्या लोकांना देहाबद्दलचा औदासीन्य आहे पण माझ्या दृष्टीने हे देहाबद्दलचा औदासीन्य नाही. देहाबद्दलच्या मनुष्याच्या अंतःकरणात असणाऱ्या प्रतिक्रियाचा विचार जर केला तर 3 प्रकारची प्रतिक्रिया आहेत. एका माणसाला वाटतं देह राहिलाच पाहिजे, एका माणसाला वाटतं देह गेलाच पाहिजे आणि तिसरा महात्मा आहे त्याला देह जावं अथवा राहावं असं वाटत असतं. बरं का, पहिल्याला काय वाटतं देह गेलाच पाहिजे, हा देह गेलाच पाहिजे. आत्महत्या करणारा मनुष्य देह गेलाच पाहिजे म्हणतो. शंभडा ज्या मगर जमडाने ज्या म्हणणारा देह गेलाच पाहिजे म्हणतो. आपल्यासारखा सामान्य मनुष्य देह राहिलाच पाहिजे म्हणतो. आणि नामदेव सारखा संत महात्मा जर असलं तर देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगे दुर्गावो, पांडुरंगे दुर्गावो. देव जावो अथवा राहो, पांडुरंगे दुर्गावो, पांडुरंगे दुर्गावो, पांडुरंगे दुर्गावो. प्रकारच्या देहाबद्दलच्या प्रतिक्रिया मी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. ऐका, एकाला वाटतं देह राहिलाच पाहिजे, एकाला वाटतं देह गेलाच पाहिजे आणि एकाला वाटतं देह जावो अथवा राहो ही त्याची तिसरीची प्रतिक्रिया आहे. आता या 3 प्रतिक्रियाला नाव द्या. ज्याला देह गेलाच पाहिजे वाटतं त्याच्या अंतःकरणाच्या प्रतिक्रियाला देहाबद्दल काय नाव देता? ज्याला देह राहिलाच पाहिजे वाटतं त्याची प्रतिक्रिया कोणत्या नावाची आहे आणि ज्याला देह जावं अथवा राहावं वाटतं त्याची प्रतिक्रिया कोणत्या नावाची आहे त्याचा विचार आपल्याला थोडासा करावा लागतो. ज्याला देह गेलाच पाहिजे तो देहाचा द्वेषी आहे, ज्याला देह राहिलाच पाहिजे असं वाटतं त्याला देहाची आसक्ती आहे आणि ज्याला देह जावं अथवा राहावं वाटतं तो देहाबद्दल उदास आहे. तर 3 प्रतिक्रियाचा सत्य पद्धतीने विचार केला तर देह गेलाच पाहिजे वाटतं की देहाचा द्वेष झाला म्हणजे देहाचा जो द्वेष करतो तो देहाबद्दल उदास आहे का?
उदाहरण आहे. म्हणजे आत्महत्या करणारा मनुष्य देह जावं म्हणतो म्हणजे तो देहाचा द्वेषी आहे आणि देहाचा द्वेषी असल्यामुळे तो हे देही उदास या लक्षणामध्ये बसत नाही. तर कृपण मनुष्य चंबडा जाय म्हणतो म्हणजे देहाचा तो द्वेष करायला लागला आणि देहाचा द्वेष असल्यामुळे भक्ता इथे जाणं हे देही उदास या लक्षणामध्ये तो बसत नाही. तर नामदेव यासारखा संत महात्मा देह जावं अथवा राहू म्हणायला लागला की तो हे देही उदास या लक्षणामध्ये बरोबर बसतो. म्हणजे संभावित असे लक्षण संभवते नवा आपण केलेलं लक्षण संभवतं की नाही या स्वरूपाचा जो विचार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला करता येणं शक्य आहे. विचार केला की जो देहाबद्दल उदास आहे त्याला भक्त म्हणायचं. आत्महत्या करणारा मनुष्य देहाबद्दल उदास आहे सामान्य माणसाला वाटतं पण नाही. हा कृपण मनुष्य देहाच्या बद्दल उदास आहे तर सामान्य मनुष्याला दिसलं पण त्या देहाच्या बद्दल उदास नाही असं आपल्याला चिंतन करता येतं. फक्त महात्मा मात्र देहाबद्दल उदास. आता तो देहाबद्दल उदास का झाला याच्या अनेक कारणाचा विचार आपल्याला करावा लागतो बरं का. काही एक पहिलं कारण उपनिषदांनी असं सांगितलंय की देहाबद्दल उदास झाल्याशिवाय आपल्याला ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार संपादन करता येणेच नाही. सुख दुःखाचा अत्यंत नाश होणेच नाही असं चिंतन उपनिषदांनी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. नवई शरीरस्य स्वतः प्रिया प्रिय अपहती असते. उपनिषदांनी वर्णन केलं. श्री माता बोलायला लागली प्रिय आणि अप्रिय म्हणजे सुख आणि दुःख यांची अपहती म्हणजे नाश. जोपर्यंत आपण सशरीर अवस्थेत आहोत ऐका म्हणजे देहाचं तादात्म्य धरून आपण जोपर्यंत आहोत म्हणजे देहाचं औदासीन्य जोपर्यंत आपल्याला आलेलं नाही म्हणजे देहाच्या औदासीन्य आलं नाही म्हणजे देहाला धरून देहाच्या तादात्म्यानं राहायला लागला तोपर्यंत त्याच्या प्रियाचा म्हणजे सुख दुःखाचा अत्यंत नाश होतच नाही म्हणे. प्रिय आणि अप्रिय म्हणजे सुख आणि दुःख दोन्ही संपलं पाहिजे. दुःख नावाची संवेदना ती जशी संपावी त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी असलेली अनुकूल विषयाचा इंद्रियाशी संयोग होऊन घडणारी जी सुख नावाची संवेदना काय मला सुख आणि दुःख दोन्ही संवेदना आहेत बरं का. आनंद वेगळा आहे आणि सुख वेगळा आहे. आनंदाचा सुखाचा वेगळेपण आपल्याला विचारात घ्यावा लागतो की आनंदाला प्रतियोगी शब्द नाही. आनंद शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द दाखवता का भाषेमध्ये कुठेही आपल्याला आनंद शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द मिळणार नाही. पण सुखाला दुःख प्रतिशब्द आहे. म्हणजे काय झाले द्वंद्वाची एक अवस्था आहे. सुख ही द्वंद्वाची एक अवस्था झाली पण आनंद मात्र प्रतिशब्द नसल्यामुळं प्रतियोगी शब्द नसल्यामुळं प्रतियोगीच्या सापेक्ष अनुयोगिता यायला येत नसल्यामुळं त्याच्या ठिकाणी द्वंद्वाचा विचार आपल्याला करता येत नाही. आनंद ही निर्द्वंद्व अवस्था आहे आणि सुख ही द्वंद्वामध्ये सापडलेली द्वंद्वाची अवस्था आहे. आनंद रूपता सिद्ध भावने आणि सुख ही द्वंद्वाची जी अवस्था आहे ती आपल्या पाठीमागची संपादी आत्ताच विचार शास्त्राने केलेला आहे. म्हणून सुखही केलं पाहिजे आणि दुःखही केलं पाहिजे. प्रतिकूल विषयाचा इंद्रियाशी संयोग झाला की दुःख नावाची संवेदना घडते. अनुकूल विषयाचा इंद्रियाशी संयोग झाला की आपल्याला सुख नावाची संवेदना घडते. कोणत्या तरी बाह्य निमित्तानं आपल्याला घडणारी जी संवेदना ते बाह्य निमित्त आपल्या स्वाधीन असल्यामुळं कधीतरी ते आपल्यापासून दूर झालं पाहिजे. ती संवेदना संपली पाहिजे असा वेदांताचा विचार आपल्याला पाहायला सापडतो. दुःखही गेलं पाहिजे आणि सुखही गेलं पाहिजे. आणि दुःख सुख जर जायचं असेल तर हे दुःख आणि सुख जास्त तादात्म्य धरण्यानं आपल्या पाठीमागे लागलेलं आहे. ते देहाचं तादात्म्य त्याच्यासाठी आधी सुटलं पाहिजे. देहाचं तादात्म्य सुटणं म्हणजे देहाविषयी उदासीन होणं. ते देहाच्या विषयी जो उदासीन झाला देहाचं तादात्म्य ज्यानं सोडलं देहाला मी म्हणणं ज्यानं सोडलं देहाची तादात्म्याची अवस्था आणि आसक्तीची अवस्था ज्याच्याकडून सुटली अशा महात्म्याला प्रियाचा स्पर्श नाही. सुख दुःखाचा त्याला स्पर्श होत नाही. तुम्ही बघा व्यवहारामध्ये अनेक प्रतिकूलाचा संबंध संतांच्या देहाशी झाला पण संतांना दुःख नावाची संवेदना नाही. अनुकूलाचाही संबंध साधू पुरुषाशी झाला त्याच्याने सुख नावाची संवेदना ही संत महात्म्यांना झाली नाही. आपल्याला प्रसिद्ध उदाहरण माहिती आहे. कबीर महाराज एकदाशे रस्त्यानं चाललेले रस्त्यानं चालताना त्यांच्या अखंड रामाचे चिंतन चालू असायचं. मार्गे चालता पावला पावले चिंताळे माऊली पांडुरंग. रस्त्यानं जाता जाता पावला पावलाला राम 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 असं चिंतन करत तल्लीन होऊन आत्मस्वरूप आत्मानामाचा त्यांनी विचार करायला सुरुवात केलेला. अशा अवस्थेमध्ये रस्त्यानं चाललेले कबीर महाराज एक कुत्र त्यांच्या पाठीमागे लागले. कबीर महाराजांच्या रस्त्यानं जात असताना कुत्र पाठीमागे लागले. बहुतेक संतांच्या पाठीमागे अशी कुत्री लागलेलीच असतात. तर काही माणसाच्या रूपातली असतात ते कधी असतात. एवढाच काही प्रकार आहे. ते कुत्र त्यांच्या पाठीमागे खरंच कुत्र लागलं बरं माणसातलं कुत्र नाही. ते कुत्र त्यांच्या पाठीमागे लागलं. ते पेंढरीलाच चावलं. आता पेंढरीला चावलं तरी कबीर महाराज त्याला काही हाड म्हणेनात
त्याला बाजूला करीणार, ते प्रतिकार करीणार. त्या कुत्र्याने काय केलं, पेंढरीला चावल्याबरोबर जे रक्त आलं ते त्याला आवडलं म्हणून त्याला ते रक्त असं जिभेनं टाकलं आणि मग पुन्हा ते पूर्ण झालं की पुन्हा तिथून रक्त यावं म्हणून तो अधिक घेऊन चावायला लागला. परिणाम काय झाला, कबीर महाराजांना हातात वेळेला ते कुत्र चावण्याच्या योगाने त्यांचं कातलं लोंबायला लागलं. रस्त्यावर म्हणजे असे लष्कर लोंबायला लागले. रस्ता त्या कातल्याने झाडलं खाल्लं. कबीर महाराजांच्या पेंढरीचं रक्त उघळत आहे, कातली अशी लोंबलेली आहे. कुत्र येतच आहे, परत परत चावतच आहे, रक्त पितच आहे. कबीर महाराज राम 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 करत रस्त्यानं चाललेलेच आहेत. ही अवस्था पाहिल्याबरोबर त्यांच्या परिचयाचा ग्रंथ समोरून येत होता. नमस्कार केला महाराजांना. म्हणजे काय महाराज ही अवस्था, तो कुत्र पाठीमागे लागले. त्याला एकदा हाड तरी म्हणा. कबीर महाराजांनी सांगितलं कुत्र पाठीमागे लागले. होय ते चावले तुम्हाला, तो चावत आहे. मला चावायला लागले, तो चावतं म्हणायचं. बघा पेंढरीतून केवढं रक्त वाहत आहे, तुम्हाला काही कळालं नाही. कबीर महाराजांचे उत्तर काय झालं यावर, कुत्ता जाणे शंभरा जाणे. कबीर महाराज म्हणाले कुत्र्याला ठाऊक त्या कातडीला ठाऊक. कातडीचं काय झालं मला ठाऊक नाही. कातडी जोडवायचं काम कुत्र्याला केलंय, त्याच्यामुळे कुत्रा आणि कातडी काय पाहिजे ते पाहून घेतील. माझा त्याच्याशी संबंध नाही. ऐका, कुत्ता जाणे जमडा जाणे, कुत्र चावत असताना कबीर महाराज जसे म्हणू शकले तसं तुम्ही आम्ही म्हणू शकतो का? कुत्र घेऊन चावायचंच नाही महाराज. कुत्र जवळ आल्याबरोबर आपण त्याला दगड घेऊन पाठीमागे लागतो. हाड म्हणतात बाजूला बऱ्याच अंतरापासून आपलं ते सुरू होतं. म्हणजे काय आहे, कुत्र्याच्या बाबतीमध्ये कबीर महाराज जी भावना ठेवू शकले, कुत्ता जाणे कमडा जाणे, जसं कबीर महाराजाला म्हणता आलं तसं आपल्याला म्हणता येत नाही. त्याचं कारण काय, त्यांचं देह साधास्य तुटलेलं आहे म्हणून कुत्रा चावला तरी प्रिय अप्रियाचा स्पर्श त्यांना झाला नाही. आपलं देह साधास्य सुटत नाही म्हणून कुत्र जवळ आले की अप्रियाचा स्पर्श आपल्याला होणारच आहे. विठ्ठल नहवैत शरीरस्य स्वतः प्रिया प्रियो अपहती असती. उपनिषदाने एक विचार असा सांगितला, जोपर्यंत देहाच्या साधात्म्याच्या अवस्थेत तुम्ही आहात तोपर्यंत प्रिय अप्रियाचा नाश होणार नाही. सुखदुःख नावाच्या संवेदना तुमच्यात नष्ट होणार नाही. पण अशरीरम वा वसंतम न प्रिया प्रिय स्पृशतः. उपनिषदाने नंतरच्या अवस्थेचा विचार सांगताना तुला असं सांगितलं, जो अशरीर अवस्थेला प्राप्त झाला म्हणजे देह साधात्म्य रहित अशी अवस्था ज्यांना प्राप्त करून घेतलेली आहे त्याला प्रिया प्रियाचा स्पर्श नाही. ही कबीर महाराजांची अवस्था आहे. हे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या साधू पुरुषाची अवस्था आहे. म्हणजे देहाचं साधात्म्य गेलं त्याला म्हणायचं देहाच्या बद्दलच उदास आहे. आणि उदासीनो गतव्यथा भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये सुद्धा लक्षाच्या लक्षणाचा विचार करताना तिथं उदासीन हे लक्षण आलेलं आहे. आणि उदासीन लक्षणाच्या पुढचंच लक्षण भगवंतांनी काय सांगितलं, गतव्यथा त्याची संसाराची व्यथा गेलेली आहे असं लक्षण पुढे सांगितलेलं आहे. बरं का, त्या सगळ्या लक्षणाचा विचार करताना एका गीतेच्या टीकाकारांनी साखळी लावली. पहिलं लक्षण हे कार्यरूप आहे, पुढचं लक्षण कार्यरूप आहे अशी त्यांनी साखळी लावलेली आपल्याला पाहायला सापडते. बरं का, मागचं लक्षण त्या महात्म्याच्या आणि बाणत केलं म्हणून पुढचं लक्षण व्यक्त होत गेलं असं त्यांनी सांगितलेलं आहे. महात्मा गतव्य का झाला त्याचं कारण मागचं लक्षण आहे उदासीन झाला. म्हणून आपल्या देहाबद्दल तो उदासीन झाला की त्याला व्यथता येते, व्यथा जाते, संसाराची व्यथा राहत नाही, प्रियाचा स्पर्श राहत नाही. म्हणजे उदासीन होणं आणि गतव्यथा या दोन्हीचा विचार करा. नहवै शरीराचे स्वतः प्रिया प्रिय जो अपहती असते हे उपनिषदाचं वाक्य पहा. आणि स्वशरीरम वा वसंतम अप्रिया प्रिय स्पृशतः हे उपनिषदाचं वाक्य पहा. म्हणजे सुखदुःखाचा नाश व्हायचा असेल तर देह तादात्म्य गेलं पाहिजे हे उपनिषदानेही सांगितलं. आणि उदासीन गतव्यथा ही कर्माना 2 लक्षणं सांगून भगवंतांनी तेच सांगितलं. आणि आपल्या देहाच्या विषयी उदास झाल्याशिवाय भगवत साक्षात्कार होत नाही असं वर्णन संतांनीही केलेलं आहे. बरं का, तुका म्हणे
हास्य उदार तर कुमारदेवीवर जोडावया आपल्या ध्याशी उदार झाल्याशिवाय तर कुमारदेवीवर प्राप्त होत नाही. हे वाक्याचा अर्थ काय झाला? उदासीन गतव्यतः या दोन लक्षणाचा जो अर्थ आहे नवैत शरीरस्य मतः प्रिया प्रियो अर्थापाठी असते शरीरम वामसंतम न प्रिया प्रिय स्पृशतः या वाक्याचा जो अर्थ आहे तुका म्हणे भावे देहाची उदार कुमारदेवीवर जोडावया या वाक्याचा सुद्धा तसाच अर्थ आहे. आणि आपण देहकारार्थ सोडल्याच्या शिवाय परमात्मा साक्षात्कार होणार नाही, प्रिया प्रियाचा संबंध सुटणार नाही, गतव्यता आपल्याला येणार नाही. असा सगळा विचार पाहिला की भक्त महात्मा आपल्या देहाबद्दल उदास का झाला याचं कारण आपल्याला लक्षात घेता येतं. असा भक्त महात्मा देहाबद्दल उदास आहे. अनेक कारण त्याच्या आपल्याला सांगता येणं शक्य आहे. परमात्मा स्वरूपाच्या साक्षात्कार करता हा देह आपल्या हातात असलेलं एक प्रकारचं साधन आहे असं चिंतन संतांनी सांगितलं ना. येण्याची शरीरे शरीरा येणे तरी किंबहुना येड झाले शिरा पडे. येड झाल्यावर शिरा पडायचा असला आपल्या शरीराला येड संपवायचं असलं तर त्याच्याकरता या शरीराचा साधन म्हणून उपयोग करून घेणं आपल्याला शक्य आहे. मनुष्य देहाला प्राप्त व्हावं आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी येणे. सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घ्यावी. की सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेण्याकरता साधन रूप असलेला हा मनुष्याचा देह आहे. म्हणून याला महत्व आहे नाही असं नाही. पण या देहाचं महत्व काय म्हणून स्वीकारायचं त्याचा विचार करताना संतांनी सांगितलं साधनाला जेवढं महत्व द्यायचं तेवढंच महत्व याला द्या. नदीच्या पैदल तीराला जाणं हे आपलं साध्य आहे. ते साध्य प्राप्त करून घेण्याकरता नारेचा जेवढा स्नेह आपण घालावा तेवढा स्नेह देहाचा घडला पाहिजे. नारेच्याबद्दल सुद्धा आपल्याला उदासच राहावं लागतं. बघा तुम्ही नारेचं साधन वापरल्याशिवाय पलीकडे जाता येत नाही. म्हणून नाव अगोदर आपण नावेत बसायचं पलीकडे जायचं. बरं पलीकडे गेल्याच्या नंतर त्या नावेला धरून बसायचं का? या नावेनं मला आनंद चढलं बाबा, हे पैसे मला काही गाठणं शक्य होतं का? नाही कृपा हे नाव सोडणार नाही. नावाडी तुमच्या बापाला तरी सोडून नाव घेऊन गेल्याशिवाय असं होत नाही. नाव पलीकडे गेल्याच्या नंतर या नावेनं मला पहिलं तीर गाठून गेला म्हणून नाव धरूनही बसता येत नाही. पण आपण काम झालं म्हणून लगेच काठी उडून त्या नावेला लावता तर येते का? जाळू नये नाव बावलेली पार मागीला धार बहुतांचा नाव धरूनही बसता येत नाही. नाव टाळताही येत नाही. याचा अर्थ असा की साधन रूप असलेल्या त्या नावेबद्दल साध्य प्राप्त झाल्यानंतर उदास राहावं लागतं. परमात्म स्वरूप साक्षात्कार हे आपलं साध्य आहे. हे साध्य प्राप्त करून घेण्याकरता मनुष्याचा देह आपल्याला नावेसारखा वापरता येणार आहे. आणि या नावेसारख्या असलेल्या शरीराचा आश्रय करून एकदा संसार सागरातून करून गेल्याच्या नंतर नावेला जसं धरायचे नाही तसं देहाचं तादात्म्य धरून बसायचं नाही. नाव जशी जाळायची नाही तशी देहाची हत्या सुद्धा करायची नाही. कोणत्याही प्रकारचा प्रतिकार किंवा अनुकूल अशा पद्धतीचा विचार देहाच्या बद्दल नसणं त्याला म्हणतात देहाबद्दल उदास असणं. साध्य प्राप्तीनंतर साधनाबद्दल उदास राहायचंय. पहिलं तीर मिळाल्याच्या नंतर नावेबद्दल उदास राहायचंय. त्या सिद्धांत आणि दृष्टांतातून आपल्याला जे कळालेलं आहे त्याचा विचार जर केला तर परमात्मा स्वरूपाच्या साक्षात्कारानंतर देहरूपी नाविकाबद्दल माणसाला उदास राहावं लागतं. म्हणून संत महात्मा भगवत साक्षात्कारानंतर आपल्या देहाबद्दल उदास आहे. अजून पुढचं लक्षण आपल्याला महाराजांनी सांगितलं हे आशापाश निवारणी. भक्त महात्मा कोणत्याही आशापाशामध्ये गुंतत नाही. एकदा थोड्या वेळामध्ये आपल्याला पुढचाही अभंगाचा विचार करायचा असल्यामुळे धावतं घेतो. भक्त महात्मा कोणत्याही आशापाशात गुंतत नाही. शेकडो आशापाशामध्ये गुंतलेलं असणं हे आश्चर्य प्रकृतीच्या माणसाचं लक्षण आहे. 16व्या अध्याय भगवंतांनी त्याचं वर्णन करताना सांगितलं आशापाशे सदैव बद्धाः कामक्रोध परायणाः इहन्ते कामभोगार्थमन्या येणार्थ संशयान्. हा आशापाशे सदैव बद्धाः शेकडो आशापाशाने बनला गेलेला आश्चर्य प्रकृतीचा आहे. आणि भक्त महात्म्याचं लक्षण सांगताना काय सांगितलं चित्ते नाही शाखा पांडुरंग राग शाखा पंड चित्ते नाही आस शाखा पांडुरंग राग शाखा पांडुरंग राग शाखा पांडुरंग राग
पांडुरंग दाता पांडुरंग दाता पांडुरंग दाता महात्म्याचं वर्णन करताना सांगितलं त्याच्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारची आशा नाही. ऐका, दोन निरक्षर लोक आहे. आशा पाशा शतैर बद्धाना आंतरिक प्रकृतीचा आहे आणि शिष्य नाही आता हा दैहिक प्रकृतीचा दैव असलेला संत महात्मा आहे. कोणत्याही प्रकारची आशा त्याच्या अंतःकरणावर नाही. परिणाम काय होतो, त्याचा पांडुरंगदास परमात्मा पंढरीनाथ अशा आशारहित महात्म्याची सेवा करायला लागतो. त्या आशा निवृत्तीचं महत्व आहे बरं का. म्हणून आशा निवृत्त करून घ्या. तुम्हाला परमात्मा स्वरूपाशी एकरूप जर व्हायचं असेल तर त्याच्याकरता आशेची निवृत्ती साधलीच पाहिजे. तुकामध्ये घरी योगाची तात्याही आशेची जी बुडी खरी आली. आशा हे समूळ खणवणी काढावी. तेव्हाची वसावी व्हावी तेने नाहीतरी सुखी असावे संसारी फजिती दुसरी करू नये. अशा निवृत्तीचा उपदेश तुकाराम महाराजांनी आपल्याला अनेक ठिकाणी केलेला आहे. अशा निवृत्त करून घ्या. काय होतं त्याच्याने, भगवान तुमची सेवा करेल एवढा तुमचा अधिकार सिद्ध होतो बरं का. आशा नाही ज्याला देव कामारी तयारा. आपल्याला म्हणतात आशा नाही ज्याला देव कामारी तयारा. तुकाराम महाराज म्हणतात चित्ते नाही असं त्याचा पांडुरंग दास. अर्थ काय आहे, परमात्मा त्याची सेवा करतो एवढा तो भगवंताला सुद्धा ते वाटावा एवढ्या योग्यतेचा करतो. कशामुळं, आशा निवृत्त झाल्यामुळं. आशा निवृत्त झालेली कोणतीही आशा नाही. मला हे पाहिजे ते पाहिजे अशी तृष्णा, आशेचं एक रूपांतर असलेली तृष्णा हे त्या साधू पुरुषाच्या अंतःकरणात नाही. असं महाराजाने त्या भक्ताचे लक्षण सांगताना सांगितलं. पहिलं लक्षण सांगितलं देहाबद्दलचं उदास आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये कोणतीही आशा नाही, तो आशा पाशाचं निवारण करून गेलेलं आहे. तेव्हा त्याचं दुसरं लक्षण सांगितलं आणि तो देहाबद्दल उदास आहे, कोणत्याही आशेत गुंतत नाही. त्याचं कारण काय, तर ते दिव्यभूत रक्षण महाराज विरोधपदाचं सांगतात. जय सुशांता नारायण जय सुशांता नारायण रावण जनधन माता पिता रावण जनधन माता पिता जय सुशांता नारायण जय सुशांता नारायण विषय तो त्यांचा भागा नारायण आवडे जनधन माता पिता. संत श्रवणी जनगुरु तुकाराम महाराज या संदर्भात साधू पुरुषाचं लक्षण आपल्याला सांगतात. लक्षण कशा करता जाणून घ्यायचा वगैरे वगैरे विचार आपण पाहिला. संतांच्या लक्षणाचा विचार करताना उद्देश ग्रंथ, परीक्षा लक्षण ग्रंथ आणि परीक्षा ग्रंथ अशा पद्धतीने विचार करताना केलेलं लक्षण संभवत की नाही याचा विचार आपण थोडा थोडासा पास म्हणून करत आलेले आहोत. पहिलं लक्षण महाराजांनी सांगितलं बसता इथे जाणं गेले हे उदास. फक्त महात्मा आपल्या देहाबद्दल उदास आहे. तो का उदास झाला, कारणाचा विचार आपला संपला. गेले आशापासून निवारणे. कोणत्याही आशेमध्ये भक्त महात्मा गुंतलेला नाही. आता आशा कशात का गुंतत नाही याचा विचार करताना ज्याला परमात्मा लाभ झालेला आहे त्याला कोणत्याही प्रकारच्या आशेत गुंतावं लागत नाही. काय असतं, आपल्याला प्राप्त झालेल्या फलाच्या पेक्षा अजून काहीतरी महत्वाचं फल आहे असा जोपर्यंत विचार मनुष्याच्या अंतःकरणात आहे तोपर्यंत आशा असते. निस्वष्टी शतम शती दशशतम वर्णन करत असताना आशेच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलंय, ज्याच्याजवळ काहीच नाही त्याला 10 रुपयाची अपेक्षा आहे. पण 10 रुपयाची आशा ज्याला निर्माण झाली त्याच्या बाबतीमध्ये आशा संपली का, जोपर्यंत काही नव्हतं तोपर्यंत 10 रुपयाचं समाधान होतं. पण 10 रुपये हातात आल्याच्या नंतर म्हटलं याच्यापेक्षा महत्वाचं अजून पण जगामध्ये आहे. अजून 100 रुपयाची नोट आहे, त्याच्या पुढे त्याला वाटतं अजून 1000 रुपये आहे, त्याच्या पुढे वाटतं अजून लाख आहे, अजून कोटी आहे, अजून राज्य मिळायचं राहिलंय, अजून आपल्याला चक्राधिपती व्हायचं आहे,
एकछत्र राज्य करायचं आहे. एकछत्र राज्य प्राप्त झाल्यावर वाटतं आपल्याला इंद्र व्हायचं अजून शिल्लक आहे. इंद्र व्हायचं ज्याला प्राप्त झालं, इंद्रपद ज्याला प्राप्त झालं तर म्हणतं अजून ब्रह्मदेवाचं पद कुठे मिळाले. असं प्रत्येक अशा बाबतीमध्ये जेव्हा सापेक्ष पदाचा विचार असताना पुढचं पद अजून काहीतरी मिळवायचं जोपर्यंत शिल्लक असताना तोपर्यंत त्याला आशा असते. आणि ज्याला सर्वोत्तम पद प्राप्त झालं त्याला मात्र कोणत्याही प्रकारची आशा राहत नाही. इंद्राच्या पदाच्या पुढं काहीतरी ब्रह्मदेवाचं पद आहे, ब्रह्मदेवाच्या पदाच्या पुढं काहीतरी शिवपद आहे, शिवपदाच्या पुढं काहीतरी विष्णुपद आहे. असा जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये विचार असतो तोपर्यंत पुढचं मिळवण्याची अपेक्षा आहे. मन्यते नाविकस्ततः. त्या पदाच्या प्राप्तीनंतर परमात्मा पदवी प्राप्त झाल्याच्या नंतर तृतीय सिंहासनी अधिष्ठानी वैष्णवी परमात्म्याने एकदा आपल्याला अधिष्ठान परमात्मा स्वरूपामध्ये जेव्हा अधिष्ठित केलं ते मग तिथे गेल्याच्या नंतर पुढचं पद नाही. आणि पुढचं पद राहिलेलं नसल्यामुळे गेले आशापाश निवारण महात्मा सगळ्या आशापाशाचं निवारण करून गेलेलं असतं असं महाराजांनी दत्त लक्षण सांगितलेलं आहे. आता आशापाशाचं निवारण करून गेला कोणत्याही प्रकारचा जे आता त्याला आसक्तीचा भाग नाही. हे जे महाराजांनी सांगितलेलं चिंतन या 2 लक्षणाला बीजभूत असलेलं लक्षण महाराज पुढे बोलले. विषयत्व त्यांचा झाला नारायण. त्या भक्त महात्म्यांचा सर्वतोपरी विषय एक नारायण झाला. एक विषयाचा सकाळचा हरी अशा अवस्था जशी गोपिकांची व्हावी त्याप्रमाणे सर्वांचा विषय सगळ्या भक्त महात्म्यांचा विषय एक नारायण. आणि एक नारायण हा आवडीचा विषय झाल्यामुळं नावडे जनधन माता पिता त्या भक्ताला जन धन माता पिता यांच्याविषयी अजिबात अभिरुची राहिली नाही. त्याला जन आवडत नाही, त्याला धन आवडत नाही, त्याला माता पिता आवडत नाही. आता जन धन माता पिता आवडत नाही त्याचा अर्थ करताना काही लोक असं म्हणतात आपल्याला जन आवडत नाही कारण समजेल, कारण जनाने सुखाचे दिल्या गेलेले आहेत काहीतरी म्हणता येतं. अंतकाळात कोणी मदत केला येत नाही म्हणून जनाची आवड नसतं. द्या पटलं. धन का आवडत नाही तुका म्हणे धन भाग्य शाश्वत नाही. त्याला कारण आपल्याला लावता येतं पण भक्ताला माता पिता आवडत नाही ते लक्षण पटत नाही म्हणतात काही लोक. कारण काय आधीच मायबापाच्या विषयी किती प्रेम लोकांच्या अंतःकरणात आहे आपल्याला कळतंय. आणि त्याच्या तुकाराम महाराजांनी पुन्हा भक्ताला मायबाप आवडत नाही म्हणून जर सांगितलं तर काय कीर्तन कीर्तन ऐकल्या बरोबर घरी गेलं की पहिल्यांदा मायबापाला भेटावं चला घराच्या बाहेर पडले. कारण आत्ताच कीर्तनात ऐकून आलो भक्त येथे जाणार आवडे जनाधन माता पिता. भक्ताला मायबाप आवडत नाही असं सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी. आणि मला भक्त पदवी प्राप्त करून घ्यायचे म्हणून तुम्ही आवडत नाही हा रोग आहे असं जर कोणी व्हायला लागला तर तेवढा आनंद होईल महाराज. असं होणं योग्य नाही. बरं आपल्या तुकाराम महाराजांच्या साधू पुरुषांनी तरी भक्ताच्या अंतःकरणात मायबापाची आवड नाही असं रक्षण करणं बरोबर येतं. कारण काय आपल्या वारकऱ्यांचा पहिला भक्त कुंडली आणि त्या कुंडलिकाला परमात्म्याची प्राप्ती झाली. कशामुळे मायबाप हाताळल्यामुळे नाही म्हणत. मायबापाचं त्याच्या अंतःकरणात प्रेम आहे. माता पित्याची ज्यांना सेवा केली लिओबाराची वर्णन करताना सांगितलंय आराधिला कुंडलिके जननी पूजनीय जनके. कुंडलिकाने परमात्मा पंढरीनाथांची आराधना जी केली ती जननी जनकाच्या सेवेतच केलेली आहे. माध्यम मायबापाच्या सेवेचं वापरलं म्हणजे मायबापाची आवड असताना त्याच्यामुळे जर कुंडलिकाकडे देवयोनीच्या विषयावर उभा राहत असेल तर नावडी जनधन माता पिता त्या लक्षणाला काही अर्थ आहे आपल्या काही लोकांचं म्हणणं आहे. पण आपण विचार करताना माता पितांना आवडत नाही. जन धन मायबाप हे काही आवडत नाही एवढंच बघायचं नाही. हे का आवडत नाही तर विषयाचा ज्यांचा झाला नारायण अशी अवस्था झाल्यामुळे ते आवडत नाही असं त्याचा अर्थ करावा लागतो. म्हणजे काय अर्थ होईल त्याला नारायण विषय झाल्यामुळं नारायण हा आवडीचा विषय आहे. आणि जो मुख्य आवडीचा विषय असतो त्या मुख्य आवडीच्या विषयाच्या सापेक्ष अन्य विषयाची पुन्हा आवड राहायला लागली तर मुख्य आवडीच्या विषयाच्या संबंधाची आवड माणसाची खरी आहे म्हणता येत नाही. तर सांगायचं जर झालं तर एखाद्या कीर्तनकाराने सांगावं की बाबा मला विठोबा आवडतो परमात्मा आवडतो पण पैसाही आवडतो असं जर तो बोलायला लागला तर त्याचं देवावरचं प्रेम खरं प्रेम ठरतं का. हा देवावरच्या खऱ्या प्रेमाच्यासाठी म्हणून त्याला जसा पैसा आवडून आहे देवावरच्या खऱ्या प्रेमासाठी म्हणून त्याला देह जसं आवडून आहे तसं देवावरचं खरं प्रेम जसं सिद्ध होण्याकरता त्याला मायबाप सुद्धा देवाच्या तुलनेत न आवडले पाहिजे. आवडत नाही त्याचा अर्थ की घराच्या बाहेर काढता असा होत नाही बरं का.
आवड वेगळी आहे आणि सेवा वेगळी आहे. आपण मायबापाची सेवा जी करायची ती त्यांनी जन्म दिला, त्यांनी आपलं संगोपन केलं वगैरे वगैरे म्हणून त्याची सेवा करणं हे चालतच राहतं. पण आवड मात्र, आवडीचा विषय मात्र परमात्मा पंढरीनाथ हाच भक्ताचा असतो. विठ्ठल विषयाच्या संबंधीची मुख्य आवड व्यक्त करण्याच्या दृष्टीनं अन्य विषयाची अनावड ती व्यक्त झाली पाहिजे. म्हणून मार्गाने सांगितलं नावडे ज्याला झाला माता पिता त्याला जन मायबाप कोणी आवडत नाही. आता काही संसारांना त्याला आवडत नाही असं म्हणल्याच्या नंतर जगाने महाराजांना शंका विचारली, महाराज त्याला काही जर आवडत नसेल तर त्याचं संकट काळामध्ये रक्षण कोण करतो बोला. त्याला महाराज तिसऱ्या शरणात उत्तर देतात, देवानी गोविंदा ते माझे पुढे देवानी गोविंदा ते माझे पुढे रक्षण कोण करणार. कारण काय आपल्याला त्या भक्ताच्या बाबतीमध्ये रक्षण मार्गाने सांगितलं की रक्षण धन मायबाप कोणी आवडत नाही. जन आवडले संकट काळात ते मदतीला येतील. जन आवडत असेल संकट काळात त्याचा उपयोग होण्याची शक्यता आहे. मायबाप आवडले संकट काळात त्यांच्यापासून काही मदत मिळण्याची शक्यता आहे. मग काहीच जर आवडत नाही तर संकट काळात रक्षण कोण करणार. मार्गाने सांगितलं निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. गोविंद म्हणजे परमात्मा हा भक्ताच्या मागे पुढे उभा राहतो. मागे पुढे उभा राही सांभाळीचं हरिया आघात निवारावे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. परमात्मा भक्ताच्या मागे पुढे उभा राहतो आणि भक्ताला कोणत्याही प्रकारचं संकट पडू देत नाही. निर्वाणी गोविंद आपले मागे पुढे काहीच साकडे पडवलेले त्याला कोणत्याही प्रकारचं पुढे पडू देत नाही. आता इथं भक्ताच्या रक्षणाचा विचार करताना असं म्हणावं लागेल की निर्माण काळामध्ये मागे पुढे उभा राहून गोविंद जास्त रक्षण करतो, ज्याला कोणतेही संकट पडू देत नाही त्याला भक्त म्हणायचं आहे. कोणाचा आश्रय करावा लागत नाही. परमात्मा जास्त सर्वतोपरी रक्षण करतो. रक्षिष्यती विश्वास हा त्याच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या रक्षकत्वाचा विश्वास आहे. त्याला म्हणायचं भक्त. असं भक्ताचं एक रक्षण या तिसऱ्याही चरणातून आपल्याला घेता येतं. आता तेच महत्वाचं रक्षण शेवटच्या चरणातून तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. सत्य कर्मा भय नरकात आणि शेवटी महाराजांनी असं सांगितलं की बाबा सत्य कर्माचा व्हावं,
तातडीया भय नरका जाणे या चरणाचा विचार करत असताना काही लोकांचा थोडासा मतभेद आहे बरं का. काही लोक असं म्हणतात पहिल्या 3 चरणाचा सत्य रक्षणाचा विचार आहे. जे देवीदा बरोबर आहे, गेले अशा पाश निवारणी बरोबर भक्त रक्षण लागलं, विषय त्यांचा झाला नारायण इथेही भक्त रक्षण पाहतात. नावडे जन झाला माता पिता इथे भक्ताच्या रक्षणाचा विचार करता आला. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही सत्ताकडे पडवणे देईल इथेही भक्ताचं रक्षण आपल्याला मानता आलं. पण तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य तातडीया भय नरका जाणे त्याचं महाराज भक्त रक्षण सांगत असं उपदेश करतात. सत्य कर्माला साह्य व्हावं, सत्य कर्माला कोणी जर भय घातलं तर त्याला नरकाला जावं लागतं असा उपदेश आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे बरं का. पण असं मानून चालत नाही. त्याचे कारण असं आहे की महाराजांनी जो उपक्रम केलाय तोच विषय उपसंहारापर्यंत सांगते. उपक्रम आणि उपसंहाराची एकवाक्यता असणं हे शास्त्र तात्पर्याचा निर्णय करण्याच्या बाबतीतलं महत्वाचे लिंग आहे. उपक्रमोपसंहार अभ्यासो पूर्वताकरम अर्थवादोपत्तीचे लिंगन तात्पर्य निर्णय. कोणत्याही ग्रंथाचं तात्पर्य निश्चित करताना ज्या लिंगांचा विचार करावा लागतो त्याच्यात उपक्रम उपसंहारात एक वाक्यता पाहिजे. उपक्रमामध्ये तुकाराम महाराजांनी भक्तरक्षण सांगायला सुरू केलं असेल, उपसंहारामध्ये महाराज उपदेश करतील तर उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता होणार नाही. उपक्रम उपसंहार बदलले आणि उपक्रम उपसंहार जर बदलले तर तुकाराम महाराजांनी बरोबर तात्पर्य निश्चितीला आपल्याला मदत केली नाही असं आपल्याला म्हणावं लागेल बरं का. म्हणून उपक्रमात काहीतरी बोलायला सुरुवात झाली आणि वेगळ्याच विषयात समाप्ती झाली हे काम आपल्याकडे आहे. बोलायला जे सुरुवात झालेली आहे त्याच्यातच समाप्ती करणं एका संतांचं आहे. काय म्हणतात तुकाराम महाराज इथपासून जे सुरू होतं ते काय हा म्हणतं हे याला कळत नाही तिथपर्यंत समाप्ती झालेली आपल्याला पाहायला सापडते. असं असेल तर त्याला उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता साधली म्हणता येत नाही. तुकाराम महाराजांसारखा साधुपुरुष असं करणार नाही. त्यांना अवधान आहे, भान आहे आणि त्याच्यामुळे तुकाराम महाराजांसारखे संत मात्र उपक्रमाचे सांगतात ते शेवटपर्यंत सांगतात. जर भक्त ऐकते जाणं म्हणून अभंगाची सुरुवात झाली असेल, 3 चरणात भक्ताचं रक्षण सांगितलं हे मान्य होत असेल तर शेवटच्या चरणातही भक्ताचं रक्षण आहे ते कसं उचलायचं हा विचार आपण करायचा. म्हणजे परीक्षा करणे हे आपल्याकडे पण आहेच आहे. त्याच्याकरता काय करावं लागतं तिथं अन्वय लावून घ्या. नरका जाणे भय ना तरिया सत्यकर्मा व्हावे व्हावे भक्त ऐकते जाणार असं भक्ताचं रक्षण तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एखादा कोणी सत्कर्मात प्रवृत्त असताना ऐका, भक्त महात्मा सत्कर्मात प्रवृत्त असताना त्या भक्ताला ते सत्कर्म ज्याचं त्याला नरकात जायला कारण ठरेल असं जरी कोणी सांगितलं तरी तो सत्यकर्म सोडत नाही. तातडीया भय नरका जाणे सत्यकर्मात साह्य व्हावे. नरकाला जाण्याची भीती घातली तरी सत्यकर्मच तो करत राहतो त्याला म्हणायचं आहे भक्त. आणि हे भक्ताचं रक्षण आपल्याला बळीराजाच्या चरित्रातून भेटवून घेता येतं. बळीराजाने परमात्म्याला श्रीपाद भूमीचं जाऊन द्यायचं ठरवल्यानंतर शुक्राचार्याने सांगितलं होतं देऊ नको. जर तो त्या दानाचा संकल्प केला तर दानात कबूल केलेली वस्तू तो त्याला देऊ शकणार नाही. बाबा हा विष्णू आहे, भगवान आहे, विराट रूप धारण करेल, त्रिविक्रम रूप धारेल आणि तो जर एका पायानं पृथ्वी एका पायाने जर आकाश झाकायला लागला तर त्याच्या पायानं 3 पायाची संकल्पात बोललेली जी जागा आहे ती तुला देता येणार नाही. आणि जे संकल्प करून बोललेलं आहे ते जर तुला देता आलं नाही तर तुला नरकात जावं लागेल. म्हणजे बळीला सत्कर्म करताना शुक्राचार्याने नरकाची भीती घातली. बघा स्त्री अवय नरका जाणे भागवतामध्ये शुक्राचार्याच्या मुखात शब्द आहेत निष्ठांते नरकंबन्ये या प्रदात प्रतिश्रुतम प्रतिश्रुतस्य योनिशः प्रतिपादयितुम भवान. संकल्पात कबूल केलेली वस्तू तुला जर देता आली नाही तर तुला नरकाला जावं लागेल बाबा. म्हणून देऊ नको. म्हणजे सत्कर्म करताना नरकाची भीती शुक्राचार्याने घातली. बळीनं शुक्राचार्यानं सांगितलं नाहम निधेनी निर्यात, मला नरकाची भीती नाही. ना अधन्या सुख कारणवाद मी अधन्य झालं त्याची भीती नाही, मी दुःख सागरात पडलं त्याची भीती नाही. स्थानक्षवनात माझ्या या राज्यपदापासून मला कोणी भ्रष्ट केलं त्याची मला भीती नाही. मृत्यू न भीतेनी मी मृत्यूलाही घेत नाही. कशाला घेतोस तर ब्राह्मणाला तर देतो म्हणून सांगितलं तर फक्त त्याला नाही म्हणून सांगायची मला भीती वाटते म्हणे, बाकी कशाची भीती वाटत नाही. म्हणजे जगाला याची भीती वाटत नाही त्याची बळीला भीती वाटते. अशी गंमत आहे. त्याला एकदा दान द्यायचं कबूल केल्याच्या नंतर त्याला लगेच परतून देणार नाही म्हणायची जगाला भीती नाही. पण बळीनं सांगितलं मला त्याची मात्र भीती आहे, नरकाला मी भीत नाही. म्हणजे शुक्राचार्य नरकाची भीती घालतात. इथे घातलीया भय नरका जाणे हे आपल्याला पाहायला सापडतं. नरका जाणे असं भय जरी घातलं तरी ती नरकाची भीती बाजूला सारून बळीनं सांगितलं
की मी दान देणारच आहे, सत्य कर्मामध्ये चालल्या असं बरीच चरित्र आपल्याला पाहणं शक्य आहे. नरकाला जाण्याची भीती घातल्याच्या नंतरही जो सत्य कर्माला पाहिजे होतं भक्त आयुष्य जाणार सुखाने. मला म्हणतात की बाबा अशा पद्धतीचे भक्त असतात ते मी तुम्हाला सांगतो असं स्वतः रक्षण तुकारामांनी सांगितलं. त्याच्यामध्ये आपण विचार केला एखादा तरी भक्ताचं रक्षण करावं ते आपल्या अंगी बांधवायचा हळूहळू प्रयत्न करावा. परिणाम काय होईल आपल्याला भक्त पदवी मिळेल. भक्त पदवी मिळेल म्हणजे एकदम काही तुम्ही ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज व्हाल असं आश्वासन आपल्याला देता येत नाही. मग काय होतं भक्त पदवी आली याचा अर्थ कमीत कमी ज्ञानोबाऱ्या तुकोबाराच्या पायाजवळ बसण्याचा तरी नक्की आपल्याला अधिकार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत रक्षण भक्त रक्षण जाणावं ते यथाशक्ती आपल्या ठिकाणी बांधवण्याचा प्रत्येकाला प्रयत्न करावा या उद्देशाने तुकाराम महाराजांनी संतांचे रक्षण आपल्याला सांगितलेले आहे. ज्ञानेश्वर उत्सव आहे सरस्वती महाराजांनंतर गुरुवर्य भाऊ सरस्वती